राज्यभरातील सरकारी कर्मचारी शिक्षक गेले वर्षभराहून अधिक कालावधीत नवागत युती शासनाकडून न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यांनी सतत खालील आंदोलनात्मक कृती करून रास्त प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न केले. पण वेळोवेळी आंदोलन, उपोषण आदी करून मागण्या पूर्ण न झाल्याने आज जिल्हा परिषद येथील पूनम गेटसमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आहे. गेल्या महिन्यामध्ये नागपूर येथे राज्य सरकारी कर्मचारी शिक्षेतर समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन सादर केलं होतं. आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वेळ मिळावा. वेळ न दिल्यानंतर आम्ही नागपूर येथे धरणं आंदोलन चालू केलं होतं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 15 दिवसामध्ये चर्चेचं निमंत्रण देतो असं सांगून त्या ठिकाणचं आंदोलन आम्ही स्थगित केलं. त्याच्यानंतर 1.5 महिना झाला. आज वारंवार संघटना भेटून देखील मुख्यमंत्र्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्या कारणामुळं आज राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आज सगळीकडे 2 तासाचं धरणं सत्याग्रह आंदोलन करतात. यातल्या प्रमुख मागण्या आहेत की सुधारित पेन्शन योजनेचा JR गेले 1.5 वर्षापासून अद्यापर्यंत निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे तो त्वरित निघावा. त्याचबरोबर चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी. वाहन चालकाची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी. PFRDA कायदा हा रद्द करावा. खाजगीकरण रद्द करावा. अशा एकूण 18 मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये आज उतरतोय. आणि सरकारला इशारा आहे, जर या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर मार्च महिन्यामध्ये राज्यामध्ये बेमुदत संप पुकारावा लागणार आहे. या पद्धतीने आम्ही सरकारला आज इशारा देतो. मी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस अमृत कोकाटे बोलतोय. आजचं जे आंदोलन केलं आहे त्यांनी सत्याग्रह याबाबत मध्यवर्ती संघटनेने माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 6 पत्र दिले. विविध त्यांनी आम्हाला 2दा हिवाळी अधिवेशनमध्ये 15 दिवसाची मुदत देतो आणि सुधारित पेन्शन योजनेचा संयुक्त JR तुम्हाला काढतो असं आश्वासन दिलं. असं माननीय सुधारित पेन्शन योजना ही माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केली. परंतु देवेंद्र फडणवीस याबाबत अजूनही देण्यास नकार दिलाय. आता विकल्प देण्यासाठी मार्च महिना येत आहे आणि विकल्पाची तारीख ही 31 मार्च आहे. गेल्या वेळेस 31 मार्च दिलं होतं, परंतु त्यांनी मुदतवाढ दिली. यावेळेसही त्यांनी असं चालपणा करून आमच्या कर्मचाऱ्यांची खेळ करत आहेत. आता आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये कित्येक जण लोक सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पेन्शन अभावी ते आता वंचित आहेत. काही जणांना 4 महिने झालेत, 5 महिने झालेत, त्यांना कुठलीही नाही नियोजित पेन्शन पण दिली गेली नाही आहे. त्यामुळं हे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही धरणे सत्याग्रह आंदोलन करीत आहे. यापुढील जर हे शासन जर आम्हाला चर्चेस बोलवलं नाही तर यापुढचं आमचं बेमुदत संपाचा इशारा आम्ही देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.